संग्राम भैया पारनेर तालुक्याचेच आमदार आहेत असं समजून त्यांना विजयी करण्यासाठी काम करा असं आवाहन निलेश लंके यांनी पारनेरमध्ये केलं। पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम जगताप यांचा जोरदार प्रचार आता करण्यात येतोय। संग्राम आणि आपले उमेदवार सुद्धा संग्राम भैयाचे या सभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बांडलाप्पा, जिल्ह्याची बुलंद तोप म्हणलं तरी चालेल, राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्र राष्ट्रवादी उपाध्यक्ष दादाभाऊजी कळमकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि माझ्या माता भगिनी आणि माझे सर्वच भावांनो, भैया जवळ्यात सभा घेण्याचं कारण म्हणजे जवळ्याची सभा म्हणजे गुलालच। त्यामुळे इतक्या मोठ्या स्वरूपात ऐतिहासिक सभेला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले, त्यामुळे सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो। आणि मीडियावाले काही पुढारी मंडळी काही गैरसमज करून देतात। आम्ही सर्वच जण या ठिकाणी बसलेले एक आहे। राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ आहे, तुम्ही कुठलीही काळजी करायचं कारण नाही। नाहीतर बऱ्याच वेळा शंका कुशंका, सुजित पाटील वेगळ्या मार्गाने फिरतात, निलेश लंके वेगळ्या मार्गाने फिरतात, अशोकराव वेगळ्या मार्गाने फिरतात, प्रशांत दादा वेगळ्या मार्गाने फिरतात, आमचे बाबाजी तरटे वेगळ्या मार्गाने फिरतात, दीपक पवार वेगळ्या मार्गाने फिरतात। वेगळ्या मार्गाने कुणी फिरत नाही, आम्ही एकाच रस्त्याने पवार साहेबांचा हात बळकट करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकच काळजी करा, ती म्हणजे आपल्या भैयाला खासदार करायचं, जास्तीत जास्त मताने खासदार करायचं। आणि पारनेर तालुका कोणाची जागिरी नाही, या पारनेर तालुक्यातून जास्तीत जास्त मताचं लीड आपण या संग्राम भैयाला द्यायचंय। कारण भैया नगर शहराचे जरी आमदार असले, पण भैया पारनेर तालुक्याचेच आमदार आहे, पारनेर तालुक्याचेच उमेदवार आहे। अशा पद्धतीने आपण काम करायचं। भैया या भागाचा सर्वात मोठा प्रश्न आहे, वरच्या भागात पाणी आहे पण पाण्यात राजकारण केलं जातं। त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला आमच्या या कॅनल पट्ट्यातल्या भागासाठी पाण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे। या मागील सरकारच्या काळात या फसव्या सरकारने आमच्या शेतीमालाला बाजारभाव देण्यासाठी जाहीर केलं होतं, शेतकऱ्याला हमी भाव देऊ, पण आमच्या शेतकऱ्यांचे गोरगरीब मायबापांचा आज कांदा उकांड्यात सडतो तरी त्यांना काही लाज वाटली नाही या सरकारला। येणाऱ्या सरकारमध्ये पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी संग्राम भैयांना निवडून द्यायचं। शेतकऱ्याची जाणीव असलेला, शेतकऱ्याची जाण महाराष्ट्रात एकाच माणसाला येते म्हणजे आदरणीय पवार साहेबांना। पवार साहेबांच्या काळात पाहिलं असेल तुम्ही, शेतकऱ्यांना नांगरटीचे पैसे, विमा असू, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे। तुम्ही पाहिलं असेल आपले उमेदवार आहे संग्राम भैया जगताप, शेजारच्या तालुक्यातील राहुल जगताप आणि वैभव पिचड, शेतकऱ्यांसाठी यांनी विधान भवनात आंदोलन केलं आणि त्यांना 1 वर्षासाठी सस्पेंड केलं। सस्पेंडच ना भैया, म्हणजे शेतकऱ्यांचा जाणीव असलेला माणूस आज आपला उमेदवार आहे। या मागील सरकारने वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मोर्चे झाले, धनगर समाजाचं आरक्षण असो, मराठा समाजाचं आरक्षण असो, ओबीसी समाजाचं आरक्षण असो, फक्त खेळत ठेवलं, कुठलं आरक्षण नाही। जीएसटीचा मुद्दा असो, नोटाबंदीचा मुद्दा असो, या सरकारने फक्त म्हणजे लोकांची फसवणूक केली आणि
जे सर्वात मोठं काम केलं असेल त्या सरकारने ते काम म्हणजे झेरॉक्सवाल्यांचे धंदे केले. झेरॉक्सवाल्यांचे ते ऑनलाईन सरकार आहे. ते ऑनलाईन काही असलं का ऑनलाईन फॉर्म भरा, बँकेत नंबरला लागा, आउटपुट तर काहीच नाही हो. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आमच्या तरुणांसाठी वर्षात 2 कोटी लोकांना, बेरोजगारांना नोकरी देऊ. काय केलं? काहीच नाही. करणारा पण नाही. पण आमची वेळ निघून गेली. मी बाहेर जाईन, काला धन लावूंगा आणि प्रत्येकाच्या अकाउंटला 15-15 लाख रुपये टाकीन. अरे मधल्या काळात काहीतरी 2-2 हजार रुपये अकाउंटला टाकले. मेसेज आल्यानंतर काल ते पैसे सुद्धा काढून घेतले परत. आणि आपल्या जिल्ह्यात या भाजपच्या लोकांनी, भाजप शिवसेनेच्या लोकांनी पाण्यात राजकारण केलं. लामखडे साहेब सर्वात छावण्यात राजकारण केलं. अरे मुक्या जनावरांची हाग यांनी खेळ खेळलेला आहे, त्यामुळे यांना आज धडा शिकवायची गरज आहे. आज आपल्या दारात येतील त्यावेळेस त्यांना सांगितलं पाहिजे. मी एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला. या सरकारवर किती नाराजी. आमचे मच्छू डॉक्टर आहेत, मच्छू मेसे म्हणून, एक 15 दिवसापूर्वी मी गुणावर या ठिकाणी एका जागरणाच्या कार्यक्रमाला गेलतो दादा भाऊ. त्यावेळेस मला सांगितलं कार्यकर्त्यांनी की आपल्या डॉक्टरची आजी आजारी 2 महिने रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होती, तिला भेटायला जाऊ. म्हणलं चला भेटायला जाऊ. गेल्यानंतर म्हातारीला आम्ही भेटलो. म्हातारी रुबी हॉस्पिटल वरून आणली होती. तिचा घरी आल्यानंतर गॅसची नळकंडी, नळ्या 2 नाकात. आमच्या अरुण सरपंच आणि सभापतींनी ओळख करून दिली. हे निलेश लंके यांनी मौठा देवीसाठी महिला देवदर्शनाला नेल्या. म्हातारी म्हणले आमच्या पण घरातल्या महिला आलत्या. ते म्हणले आता लोकसभेची निवडणूक आलेली, यांच्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार आहे. म्हातारीने मला सांगितलं, अरे पण तुझ्या माणसाला सांग मोदीच्या पक्षात नको उभा राहू नये, तुम्ही मत देणार नाही. जी म्हातारी जायच्या स्टेजला आलेली ती म्हातारीने सांगितलं मोदीच्या पक्षात तुझ्या माणसाला सांग उभा नको राहू नये तर मतदान नाही देणार. त्या म्हातारीचा 4 दिवसापूर्वी आवाज आला. बरोबर आहे डॉक्टर इथे. आणि आपल्याला पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे. आणि भैया म्हणजे कधी उपलब्ध होणारा, 24 तास 365 दिवस उपलब्ध होणारा माणूस आहे. नाहीतर बाकीच्यांना